Hello students, I'm Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MH नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी कम्प्लीट सिलेबसचं अनालिसिस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक टॉपिक पाहणार आहोत, म्हणजे कुठल्या सेक्शनमध्ये कुठले कुठले टॉपिक येतात या गोष्टी सर्व पाहणार आहोत. आणि त्यासोबतच आपण एक त्या सगळ्या गोष्टी कव्हर करण्यासाठी एक कोर्स लॉन्च केला आहे, त्याबद्दल देखील आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, पहा, आपल्याला जसं की माहिती ही नर्सिंग एक्झाम ही टोटल 5 सेक्शन मध्ये डिवाइड केलेली असते. फर्स्ट म्हणजे नर्सिंग ऍप्टिट्यूड, सेकंड फिजिक्स, थर्ड केमिस्ट्री, फोर्थ बायोलॉजी आणि फिफ्थ इंग्लिश. तर हे असे टोटल 5 सब्जेक्ट असतात, 5 सेक्शन असतात, बरोबर आहे. तर प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असतो आणि प्रत्येक सेक्शनला 20 मार्क म्हणजे 20 क्वेश्चन्स असतात प्रत्येक सेक्शन वरती. पहा, नर्सिंग ऍप्टिट्यूड या सेक्शनचे 20 क्वेश्चन्स असतात MCQ. फिजिक्सचे 20 असतात, केमिस्ट्रीचे 20 असतात, बायोलॉजीचे 20 असतात, इंग्लिशचे 20 असतात. असे टोटल 100 प्रश्नांचा तो पेपर असतो. आता एका प्रश्नाला 1 मार्क म्हणजे टोटल 100 प्रश्न, तर टोटल किती मार्क झाले? 100 मार्क झाले. म्हणजे असा टोटल 100 गुणांचा एक पेपर असतो MH नर्सिंग CET एक्झामचा. ओके, तर याच्यासाठी या एक्झामसाठी आपल्याला 90 मिनिटांचा टाइम असतो फक्त. तर त्या 90 मिनिटामध्ये आपल्याला 100 क्वेश्चन सोडवावे लागतात, म्हणजे एका मिनिटापेक्षा कमी टाइम असतो एका प्रश्नाला. ओके, पहा आता या प्रत्येक टॉपिकचे म्हणजे प्रत्येक सेक्शन मध्ये कुठले कुठले टॉपिक येणार आहेत हे डिटेलमध्ये पाहूया. पहा, फिजिक्स मध्ये क्लास 11th मध्ये खरं तर या एक्झाम मध्ये पूर्ण सिलेबस हा 12th वरती डिपेंडेंट असतो, पण कुठल्याही गोष्टीचे कुठल्याही ह्याचा बेस असतो. तर या एक्झामसाठी बेस आहे 11th आणि डिटेल स्टडी आपल्याला 12th स्टँडर्डची करायचं आहे. म्हणजे पूर्ण सिलेबस आपल्याला 12th कव्हर करायचा आहे. पण जे फाउंडेशन टॉपिक्स असतात, जसे की लॉज ऑफ मोशन, त्यासोबतच थर्मल प्रॉपर्टीज, सेमीकंडक्टर, साऊंड, असे जे बेसिक टॉपिक असतात 11th मधून, जे फाउंडेशन असतं ते आपल्याला कव्हर करावं लागेल. आता तसे कोणते टॉपिक्स आहेत? तर इलेक्ट्रोस्टॅटिक, ऑप्टिक्स, मोशन इन अ प्लेन, त्यासोबतच थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, ग्रॅव्हिटेशन, सेमीकंडक्टर, साऊंड, असे टॉपिक आपल्याला कव्हर करावे लागतील, म्हणजे आपलं फाउंडेशन स्ट्रॉंग होईल. त्यानंतर आपल्याला 12thच्या टॉपिक कडे वळायचं, जसं की सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन, इंटरफेरन्स अँड डिफ्रॅक्शन, वेव्ह थेरी ऑफ लाईट, वेव्ह मोशन, असे डिफरंट टॉपिक्स आहेत. तर हे टॉपिक जर तुम्ही सगळे कव्हर केले, तर एक एक टॉपिक वरती एक एक क्वेश्चन जरी आला, तर आपले 20 मार्क हे कन्फर्म होतील फिजिक्स मधून. समजलं? आता पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या या टॉपिकचा, म्हणजे तुम्हाला ते नंतर रेफर करण्यासाठी खूप इझी पडेल. ओके, आता पहा, केमिस्ट्रीमध्ये कुठले टॉपिक येतात 11चे? आता बेसिक आहेत पहा, म्हणजे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, म्हणजे केमिस्ट्रीच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट येतात त्यामध्ये. परत आहे ऍब्झॉर्प्शन अँड कोलाइड्स, सरफेस केमिस्ट्रीमध्ये येतं. परत गॅसियस अँड लिक्विड्स, एलिमेंट्स ऑफ ग्रुप्स 1 and 2, हे सगळे टॉपिक्स येतील 11th मध्ये फाउंडेशन कम्प्लीट करण्यासाठी. आता हे झाल्यानंतर आपल्याला डिटेल स्टडी करायचं, तो म्हणजे क्लास 12च्या केमिस्ट्रीचा. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक स्टडी करणार? तर जनरल प्रिन्सिपल्स अँड प्रोसेसेस ऑफ आयसोलेशन, सोल्युशन्स, त्यासोबतच हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स, केमिकल थर्मोडायनॅमिक्स अँड एनर्जेटिक्स, त्यासोबतच ग्रुप 15 एलिमेंट डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स. या सर्व गोष्टी खूप इझी आहेत. पहा, केमिस्ट्री अँड एव्हरीडे लाईफ, तर या टॉपिकमध्ये जर तुम्ही स्टडी केला असेल किंवा ज्यांचा स्टडी करायचा राहिला असेल, त्यामध्ये तर आपल्या डे टू डे लाईफ बद्दलच्या रिलेटेड गोष्टी आहेत सगळ्या, म्हणजे असं काही एक्स्ट्रा लॉजिक लावलेलं नाहीये, काही नाहीये. ओके, तर पहा, हे सर्व टॉपिक आपल्याला केमिस्ट्री मधून कव्हर करायचे आहे आणि यामध्ये मात्र आपल्याला थोडा डिटेल स्टडी व्हायला हवा. आता पहा, तेच बायोलॉजीमध्ये फाउंडेशन कम्प्लीट करण्यासाठी कोणते कोणते टॉपिक कव्हर करावे लागतील? तर बायोमॉलिक्युल्स, रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर, ह्युमन न्यूट्रिशन, एक्सक्रिशन, हे टॉपिक जरी केले 11th मधले तरी पुरेसे आहेत. त्यासोबतच आपल्याला 12च्या टॉपिक हे डिटेलमध्ये स्टडी करावे लागतील. कोणते? तर ओरिजिन अँड द इव्होल्युशन ऑफ लाईफ, त्यासोबतच क्रोमोझोमल बेसिक ऑफ इनहेरिटन्स, जेनेटिक इंजिनिअरिंग अँड जेनोमिक्स, त्यासोबतच ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस, हे सर्व टॉपिक कव्हर करा आता 12th मधून. ओके, तर आता पहा, हे झालं बायोलॉजीचं. ओके, आता आपण पहा, फिजिक्स पाहिलं, केमिस्ट्री पाहिलं, बायो पाहिलं. अजून एक सेक्शन असतो, तो म्हणजे इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामर मध्ये सिंपल इंग्लिशचे क्वेश्चन्स असतात, ते घेतलेले जातात. आता पहा, इंग्लिश ग्रामर आपण ग्रामरची एक सिरीज आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती पोस्ट केली आहे. तर ती सिरीज पूर्ण पहा. जर ती सिरीज तुम्ही पाहिली तर नक्कीच तुम्हाला एक्झामसाठी फायदा होईल. आणि अजून काही नोट्स, त्यासोबतच
टेस्ट सिरीज, PDF मध्ये म्हणजे क्वेश्चन बँक या सर्व गोष्टी पाहिजे असतील तर आपल्याकडे कोर्स देखील अवेलेबल आहे. पहा आता यामध्ये टॉपिक कोणते कोणते येतील तर टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, रिपोर्टेड स्पीच, टेन्सेस, प्रिपोजिशन, क्लॉजेस, व्हॉइसेस, वर्ड फॉर्मेशन, पार्टिसिपल्स, जिरंड्स, मॉडल ऑक्झिलरीज, हे सर्व टॉपिक येतील आणि अजून काही ग्रामरचे क्वेश्चन्स येतील जसे की पॅराग्राफ बेस्ड क्वेश्चन्स अशा टाइपचे देखील क्वेश्चन येऊ शकतात. ओके. आता पहा अजून एक सेक्शन असतो तो म्हणजे नर्सिंग ऍप्टिट्यूड. तर नर्सिंग ऍप्टिट्यूडचे मी काही स्पेसिफिक तुम्हाला इथे एक स्लाइड दिली नाहीये का कारण नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये काही टॉपिक्स नसतात. तर नर्सिंगच्या रिलेटेड म्हणजे आता पहा जनरल क्वेश्चन्स असतात जसे की कुठली एखादी हेल्थ रिलेटेड कुठला सेक्शन आला असेल तर किंवा लॉ आला असेल किंवा एखादी योजना आली असेल तर त्या रिलेटेड विचारणार त्यासोबतच त्याची डेट एखाद्या डेट म्हणण्यापेक्षा इयर विचारू शकतात त्याचं रिझन विचारू शकतात त्यासोबतच कुठल्या कुठल्या योजना असतात तर त्या कशासाठी सुरू केल्या होत्या त्या कशासाठी राबवल्या गेल्या आहेत अशा गोष्टी विचारू शकतात त्यासोबतच कंडिशनल क्वेश्चन्स देखील असतात म्हणजे एखादी कंडिशन दिलेली असती आणि त्यावरती काही क्वेश्चन्स विचारलेले असतात. ओके. तर मग या सर्व गोष्टी नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये येतात पण यामध्ये काही कुठले स्पेसिफिक टॉपिक्स नाही आहेत सो त्यामुळे मी वेगळी काही इथे तुम्हाला स्लाइड तयार केलेली नाहीये. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो आता या सर्व गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील एकाच प्लॅटफॉर्मवरती एकाच जागेवरती तर आणि तुमची इच्छा असेल की हे सर्व टॉपिक आपण कव्हर करून घ्यायला हवेत तर त्यासाठी आपण एक कोर्स लॉन्च केला आहे तर त्या कोर्सची आजपासून आपण लाईव्ह लेक्चर सुरू करणार आहोत तर लवकरात लवकर आजचं तुम्ही जॉईन करा लाईव्ह लेक्चर जर कोर्स जॉईन केला तुम्ही तर तुम्हाला लाईव्ह लेक्चर देखील जॉईन करता येतील. विद्यार्थी मित्रांनो पहा तर त्या लाईव्ह लेक्चरमध्ये त्या कोर्समध्ये लाईव्ह लेक्चर्स असतील म्हणजे आणि त्यासोबतच जर तुम्ही इन केस जर तुमचे लाईव्ह लेक्चर्स मिस झाले किंवा तुम्हाला तो टाइम सुटेबल नसेल कारण आपण रोज 5 वाजता लेक्चर घेणार आहेत राईट तर जो टाइम सुटेबल नसेल तर तुम्ही ते रेकॉर्डेड लेक्चर्स म्हणून देखील यूज करू शकता ऐकू शकता का कारण आपण रेकॉर्डेड लेक्चर्स देखील प्रोव्हाइड केलेत त्यासोबतच तुम्हाला तुमची कॅपॅसिटी कुठपर्यंत आहे तुमचा स्टडी कुठपर्यंत झालाय हे चेक करण्यासाठी टेस्ट सिरीज खूप इम्पॉर्टंट असते तर आपण टेस्ट सिरीज पण प्रोव्हाइड केली आहे त्यासोबतच क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करण्यासाठी 2000+ MCQ क्वेश्चन बँक देखील दिला या कोर्समध्ये त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील दिल्या आहेत म्हणजे लास्ट मिनिट नोट्स ज्या असतात एक्झाम आहे आता 2 दिवसात 8 दिवसात एक्झाम आहे तर त्या 8 दिवसांमध्ये पटकन नोट्स व्हाव्यात म्हणजे ते नोट्स वाचून आपण पूर्ण सिलेबस कव्हर करू शकाल अशा नोट्स आमच्या एक्सपिरियन्स टीमने तुमच्यासाठी अवेलेबल केलेल्या आहेत तुमच्यासाठी बनवल्या आहेत तर त्या नोट्सचा तुमच्या लास्ट डेजमध्ये एक्झामच्या लास्ट डेजमध्ये खूप फायदा होईल या सर्व गोष्टी पहा एकाच कोर्समध्ये दिल्या आहेत आम्ही आणि या सगळ्यांची फीस फक्त आणि फक्त 3,000 रुपयांमध्ये आहे आता पहा 3,000 रुपये इतकी काही जास्त अमाऊंट नाहीये आणि एवढ्याशा अमाऊंट मध्ये तुम्हाला एवढे जास्त फीचर्स मिळत आहेत तरी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी एक्झाम क्रॅक करण्यासाठी अजून काही कोर्स बद्दल या माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकाल. आता हा कोर्स कसा जॉईन करायचा ते पाहू तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करा त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा नर्सिंग सीईटी असं टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली नर्सिंग सीईटीचा कोर्स दिसेल MH नर्सिंग सीईटी एक्झाम 2025 असा कोर्स दिसेल तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स तुम्ही नक्कीच बाय करा या कोर्समुळे तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आमच्या टीमच्या एक्सपिरियन्समुळे म्हणजे जे आपल्या टीचर्स आहेत ते खूप एक्सपिरियन्स आहेत तर त्यांच्या एक्सपिरियन्सचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल आणि हे कोर्स म्हणजे एक वन स्टॉप सोल्युशन आहे जिथे तुम्हाला सर्व गोष्टी एकाच ठिकाणामध्ये ऑलरेडी मिळतात सो तुम्हाला प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या ठिकाणी सर्च करण्याची गरज नाहीये ऑलरेडी रेकॉर्डेड लेक्चर्स देखील अवेलेबल आहेत कोर्सचे. ओके. तर आता विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोर्स नक्कीच बाय करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.